एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करियर प्रबोधिनी। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण। शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र। मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी। सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करियर प्रबोधिनी। बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61। महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे। विशेषतः धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। तर आता मी आलेली आहे पंचगंगा नदी घाटावर आणि तुम्ही पंचगंगेची आत्ताची परिस्थिती पाहू शकता। पंचगंगा नदी घाट आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलेला आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होताना दिसत आहे। त्याचबरोबर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसते। सध्या पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली असून पंचगंगेची पाणी पातळी सध्या 31 फूट 5 इंचावर पोहोचली असून राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील तब्बल 30 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। अनेक बंधारे हे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। यामध्ये 2 जिल्हा मार्ग बंद असून 9 ग्रामीण मार्ग बंद आहेत। धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। धरणांच्या पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसते। सध्या राधानगरी धरणात 97% तर काळमावाडी धरणात 59% पाणी साठा जमा झाला आहे। त्याचबरोबर तुळशी धरणात 78% तर वारणा धरणात 85% पाणी साठा आहे। शहरात पावसाची उघडझाप जरी असली तरी धरण क्षेत्रात पाऊस मात्र कायम आहे। तसेच हवामान विभागाकडूनही 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे। गत वर्षाच्या अनुभवावरून जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमान जास्त असते। त्यातच यंदा अल निनोचा प्रभाव सक्रिय असल्याने काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। ही संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक प्रशासनाला आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे। दुसरीकडे पुण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे। कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे। धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने आसपासच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पावसाचे आणि धरण क्षेत्रातील आणि नद्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्याशी जोडून रहा। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर।